खरं तर आशा होती की सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे 6 महिन्यात दिघावासियांसाठी सरकार एखादं नवीन धोरण आणेल, कारण तसं आश्वासन खुद्द सरकारनं दिलं होतं. परंतु दिघावासियांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. यावरती राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया. आलेली अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क आकारून नियमित करण्याचे धोरण प्रस्तावित केले आहे. सदर प्रस्तावित धोरणाच्या अनुषंगाने विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 10/3/2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. न्याय देवता जो न्याय देईल तो तुम्हाला मला मान्यच असतो, पण न्याय देवतेनी पण सगळ्यांना न्याय सारखा दिला पाहिजे. कॅम्पा कोलाची इमारत श्रीमंत लोकांची, त्याचं पाणी आम्हाला तोडायला लावलं, त्याची वीज आम्हाला तोडायला लावली, त्याची घरं खाली करायला सांगितली, ते शेवटपर्यंत घरं खाली केली नाही आणि नंतर न्याय व्यवस्थेनेच निर्णय दिलेला, पुन्हा न्याय व्यवस्थेनेच तो निर्णय थांबवला. ते श्रीमंत लोक आहेत म्हणून निर्णय तिथं थांबला आणि इथं नव्या मुंबईमध्ये गरीब लोक होती तिथं निर्णय नाही थांबला. एक गोष्ट आपल्याला याच्यातनं बघावी लागेल की आतापर्यंत सरकारशी मी हाच विषय बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांशी हा विषय बोलणार आहे की आतापर्यंत झालं ते झालं, पण याच्या पुढे देखील परत तुमच्याकडनं ही गोष्ट होता कामा नये. पहिलीच बिल्डिंग जर पाडली असती म्हटलं की बिल्डर, त्याच्यानंतर तुमचे तिथे नगरसेवक, इथले आमदार, तिथे प्रशासकीय अधिकारी यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही, फक्त नागरिकांवरती. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडनं दिघावासियांना केवळ आश्वासनं मिळाली, त्यापुढचं काहीच झालेलं नाहीये.